घाम जास्त आला म्हणजेच तुम्ही खूप चरबी बर्न केली आहे का? तर असं अजिबातच नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांशी तुलना करायला लागतो, तेव्हा आपल्या शरीराच्या रिक्वायरमेंटकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि मग आपल्या शरीराला जी गरज आहे, ज्या पोषणमूल्यांची गरज आहे, ती परिपूर्ण न झाल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, स्किनवर ॲक्ने किंवा पिगमेंटेशन असेल, हेअरफॉल असेल, मूड स्विंग असेल, लो इम्युनिटी असेल, हे दिसायला लागतं. वजन कमी करणं हा उद्देश ठेवून जर आपण जिम चालू करत असू, तर बॉडी कंपोजिशनचा विचार करताना स्नायूंचं वजन वाढेल कसं ह्याच्याकडे भर देणं अपेक्षित आहे आणि स्नायूंचं वजन वाढताना चरबीचं वजन कमी कसं होईल ह्याचा विचार केला गेला पाहिजे. सो वर्कआउटच्या आधी मी असं म्हणेन की कोणीही एम्प्टी स्टमक शक्यतो वर्कआउटला जाऊ नये. जिम चालू केल्यानंतर कमी खाणं हे अजिबातच योग्य नाही आहे. आपल्याला सगळ्यांना साधारणपणे जर वजन कमी करणं हा उद्देश ठेवून जर आपण जिम चालू करत असू, तर बॉडी कंपोजिशनचा विचार करताना स्नायूंचं वजन वाढेल कसं ह्याच्याकडे भर देणं अपेक्षित आहे आणि स्नायूंचं वजन वाढताना चरबीचं वजन कमी कसं होईल ह्याचा विचार केला गेला पाहिजे. सो जेव्हा आपण ह्या दोघांचे विचार एकत्र करणार आहोत, तेव्हा आपण पुरेपूर पोषक असा आहार घेणार आहोत की ज्याच्यामध्ये कर्बोदक, प्रोटीन्स, फॅट्स ह्यांचा समावेश केला जाईल आणि जे अतिरिक्त कॅलरी देणारे पदार्थ आहेत हे आपण टाळणार आहोत. तर हे असे बदल करावेत. नुसतंच कमी खाणं किंवा जेवण बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. जिम जॉईन केल्यानंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की फिजिकल ॲक्टिव्हिटीची सवय नसते. सो सोअरनेस येतोय, पेन होतंय असं होऊ शकतं. तर त्यावेळेस मग पाण्याचा इंटेक भरपूर ठेवायचा आहे आणि अचानक खूप पटकन वजन कमी होणार नाहीये. वजन कमी होणं ही प्रोसेस स्लो असली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण चरबीचं वजन कसं होतंय कमी ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो सुरुवातीच्या काळामध्ये जरी तुमच्या वेइंग स्केलवर तुम्हाला 2 किंवा 4 किलोचा डिफरन्स दिसत असेल, तर तो इनिशियल हा वॉटर लॉस असतो की जो परमनंट नसतो. आपल्याला ग्रॅज्युअल फॅट लॉसच अपेक्षित आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्ष देणं अपेक्षित आहे. बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ परत एकदा बॉडी कंपोजिशनचं ट्रान्सफॉर्मेशन ज्याच्यामध्ये स्नायूंचं वजन वाढेल, व्हिसरल फॅट कमी होईल, वेस्ट टू हिप रेशो हा 0.8 पेक्षा कमी व्हायला आपण टार्गेट ठेवणार आहोत. तर हे सगळे बदल अपेक्षित आहेत आणि ह्या सगळ्या बदलांबरोबरच आपली इम्युनिटी आपण चांगली राखतोय की नाही, आपली त्वचा आणि केस चांगले आहेत की नाही, आपला मूड चांगला आहे की नाही आणि आपल्याला झोप चांगली लागते की नाही, या सगळ्याचा परिपूर्ण विचार करणं अपेक्षित आहे. सो आपण आपल्या आहाराच्या पद्धतीमध्ये असे बदल करावेत की ह्या सगळ्या गरजा परिपूर्णपणे आपण भागवू शकू. सो वजन लगेच कमी नाही झालं तर निराश अजिबातच व्हायची गरज नाही आहे. आपण जेव्हा नॉर्मली आजारी पडतो म्हणजे आपल्याला ताप येतोय किंवा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतंय, अशा वेळेस पण आपलं वजन कमी होतं, पण ते वजन कमी होणं काही हेल्दी लक्षण नाही आहे. सो जेव्हा आपण एक्सरसाइज चालू करतोय आणि आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करतोय, तेव्हा हळूहळू डेफिनेटली आपल्या शरीरामध्ये बदल दिसायला लागणार आहेत. मसल टोन चांगला दिसायला लागेल, आपल्याला फटीग कमी येईल, आपले मूड स्विंग्स कमी होतील, आपल्याला चांगली झोप लागायला मदत होईल आणि त्याचबरोबरीने वारंवार लागणारी जी भूक आहे आणि चुकीचे पदार्थ खायची जी इच्छा आहे ती नक्कीच कमी होणार आहे. फिटनेस चालू करताना नुसत्या वजनावर अजिबातच लक्ष द्यायचं नाहीये, कारण का वजन कमी करणं हे टार्गेटच नाहीये. आपल्याला व्हिसरल फॅट म्हणजे पोटाभोवती असणारं चरबीचं प्रमाण कसं कमी होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. वेस्ट टू हिप रेशो म्हणजे नितंब आणि तुमची कंबर ह्याचा जो रेशो आहे तो 0.8 पेक्षा कमी पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबरीने इन्सुलिन रेजिस्टन्स कसा कमी होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. चरबीचं प्रमाण किती कमी होत आहे आणि मसल्सचं प्रमाण किती वाढत आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हे सगळं झाल्यामुळे BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट, द रेट ॲट विच बॉडी बर्न्स कॅलरीज ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर हे सगळे फॅक्टर्स आपल्याला जास्त मदत करणार आहेत नुसतं वजन कमी होतं की नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा. सो वर्कआउटच्या आधी मी असं म्हणेन की कोणीही एम्प्टी स्टमक शक्यतो वर्कआउटला जाऊ नये, कारण मग तुम्हाला तिथे गेल्यानंतर थकवा येतोय किंवा एनर्जी लेवल तुमची लो वाटायला लागते. सो अशा वेळेस आपण ड्रायफ्रूट्स समावेश करू शकतो, आपण केळं किंवा सफरचंद ह्यासारखं फळ खाऊ शकतो. जर तुम्ही दुपारी 4 वाजता जाणार असाल तर तुमचं लंच झालेलं असेल, पण जर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता जाणार असाल तर दुपारी 4 वाजता तुम्ही नट्स आणि सीडचा वापर करू शकता ॲज अ प्री वर्कआउट मील.
आणि पोस्ट वर्कआउट म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर आपल्या शरीराला 2 महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. पहिली गोष्ट म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स की जे शरीरामध्ये लगेच शोषले जातील आणि चांगलं प्रोटीन की ज्याचा बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे त्याचा ॲब्झॉर्प्शन कोशंट चांगला आहे. सो सिंपल कार्बोहायड्रेटमध्ये आपण फळांचा वापर करू शकतो, खजुराचा वापर करू शकतो, काळ्या मनुकाचा वापर करू शकतो आणि प्रथिनांमध्ये आपण अंड्यातलं पांढरं असेल किंवा व्हे पावडर असेल किंवा तुम्ही एखादं ड्रायफ्रूटचं मिक्सचर घेतलं किंवा तुम्ही बॉइल्ड स्प्राउट्स करून घेतलेत, ह्याचा कुठलाही तुम्ही अशा कुठल्याही पदार्थांचा समावेश केलात तरी तुम्हाला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणामध्ये मिळायला मदत होईल. घाम जास्त आला म्हणजेच तुम्ही खूप चरबी बर्न केली आहे का, तर असं अजिबातच नाही आहे. प्रत्येक शरीराचा स्वतःचा असा एक थ्रेशोल्ड असतो स्वेटचा. म्हणजे तुम्हाला घाम कधी येतो, तर जेव्हा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागतंय तर ते कूल डाऊन होण्यासाठी घाम येऊ शकतो. सो तो प्रत्येकाच्या शरीराचा वेगवेगळा असतो. कोणाला पटकन घाम येईल, कोणाला घामच येणार नाही. काही कंडिशन्समध्ये उदाहरणार्थ हायपोथायरॉइडिझम असेल तर घाम पटकन येत नाही. तर अशा वेळेस घाम आला म्हणजेच तुम्ही चरबी जाळली का, असं अजिबातच नाही आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यायाम करताय, तो किती कालावधीसाठी करताय आणि तुम्ही सगळ्या बॉडी पार्ट्सचा विचार करून व्यायामाचा समावेश केला आहे का, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला तुमची चरबी जळते की नाही हे कळणार आहे. नुसत्या घामाद्वारे ते कळणार नाही आहे. फिटनेस कॉम्पोनंटचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे फिटनेस कॉम्पोनंट येतात. पहिला म्हणजे कार्डिओपल्मोनरी सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट, ज्याच्यामध्ये फुफ्फुस आणि हृदय या दोघांनाही ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. सो हा एक व्यायामाचा प्रकार असेल. दुसरा असेल कार्डिओ एक्सरसाइज की जो तुम्हाला एन्ड्युरन्स किती आहे, तो वाढतोय की नाही ह्याच्यासाठी तुम्ही तो बघणार आहात. तिसरा असेल स्ट्रेंथ ट्रेनिंग की ज्याच्यामध्ये स्नायूंचं वजन वाढतंय की नाही ह्याच्या संबंधित तुम्ही वर्कआउट तुमच्या रोजच्या एक्सरसाइज शेड्यूलमध्ये इन्कॉर्पोरेट करणार आहात. आणि चौथा असेल तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी मोबिलिटीचा प्रकार. तर ह्या सगळ्या कॉम्पोनंट्सचा विचार केला गेला पाहिजे. जर आपण नुसतं कार्डिओ एक्सरसाइज करत असू म्हणजे आपण नुसते सायकलिंग करत असू किंवा मॅरेथॉन्स पळत असू किंवा रनिंग करत असू तर किंवा नुसतं स्विमिंग करत असू तर फक्त आपण कार्डिओपल्मोनरी सिस्टीम आणि एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी ह्याच्याकडेच भर देतोय. त्यामुळे आहाराच्या पद्धतींमध्ये थोडा बदल करणं अपेक्षित आहे. सो प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत. महिलांनी वेट ट्रेनिंग करणं हे जसं आपण श्वास घेतोय तितकंच जरुरी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की महिलांनी वेट ट्रेनिंग केलं तर त्यांचे स्नायू डेव्हलप होतील. स्नायू डेव्हलप होणार आहेत म्हणजे काय, तर स्नायूंचं वजन वाढणार आहे. स्नायूंचा आकार आपल्या बायकांमध्ये वाढू शकत नाही कारण आपल्याकडे टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोनच नसतो आणि जो असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये असतो. पण ह्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा महिला या वेट ट्रेनिंग करतील तेव्हा तेव्हा त्यांची बोन डेन्सिटी चांगली होणार आहे, त्यांच्या शरीरामध्ये असणारं कॅल्शियम रिटेन होणार आहे, त्यांना पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिसचा धोका अजिबात राहणार नाहीये. तर सगळ्या महिलांनी वेट ट्रेनिंग करणं गरजेचंच आहे तुमच्या स्नायूंची ताकद होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम रिटेन होण्यासाठी. नो पेन नो गेन असं जेव्हा म्हणतात तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की ओव्हर ट्रेनिंग केलं जातं, स्वतःच्या शरीराच्या क्षमतेच्या विरोधात जाऊन एक्सेसिव्ह वेट लिफ्ट केलं जातं, त्याच्यामुळे इंजुरी होऊ शकते. मला असं वाटतं की प्रायोरिटी आपली मसल मेमरी तयार करण्यावर असावी. आपण स्नायूंना मेमरी तयार करणार आहोत त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीनी, त्या अर्गोनॉमिकल कंडिशन्सनी आणि त्याचा फायदा असा होणार आहे की तुम्ही इंजुरीला लांब ठेवू शकणार आहात. दुसरी गोष्ट म्हणजे अचानक आपण वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करणं किंवा फक्त उकडलेलं खाणं हे असे जर काही बदल केले तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपल्याला खूप क्रेविंग व्हायला लागतं, आपली कॉग्निटिव्ह हेल्थ खराब होते, आपला मूड स्विंग होतो, डिप्रेशन व्हायला लागतं. तर हे सगळे प्रकार जे आहेत माझ्या दृष्टीने मी असं म्हणते की हे खूपच शरीरासाठी अजिबात फायदेमंद नाही आहेत. असे कुठलेही प्रकार करू नयेत. समतोल आहार घेणं, माइंडफुलनेस ठेवणं, राईट इटिंग ॲट राईट टाईम इन राईट कॉम्बिनेशन करणं ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण जिम लावतोय तेव्हा पहिल्या महिन्यामध्ये आपण खूप उत्साही असतो आणि नंतर आपला जो उत्साह असतो तो ढेपाळायला लागतो. मे बी मला असं वाटतं की 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे. पहिलं म्हणजे
स्मार्ट गोल्स ठेवायचे आहेत आणि शॉर्ट गोल्स ठेवायचे आहेत. म्हणजे आपण अशी अपेक्षाच नाही करायची की मी पुढच्या 10 महिन्यामध्ये मी डायरेक्ट माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प करू शकेन. मी असं म्हणते की छोटे-छोटे गोल्स करावेत, दर महिन्याचे गोल सेट करावेत. त्याचबरोबरीने मेजरेबल गोल्स करावेत. म्हणजे मी आठवड्यातून 3 वेळेस ते वर्कआउट करू शकतोय ना, मी 2 वेळेस कार्डिओसाठी वॉकला जाऊ शकतोय का, किंवा स्विमिंगला जाऊ शकतोय का, किंवा टेकडी चढायला जाऊ शकतोय का. दुसरी गोष्ट, तुमच्या आहाराच्या पद्धतींमध्ये खूप बदल न करता जे तुमचं दैनंदिन आहार आहे त्याच्यामध्येच काही ॲडिशन करू शकतोय का, ज्याच्यामुळे शरीराला पोषण मिळेल, असे छोटे बदल करणं अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट म्हणजे छोटे-छोटे ब्रेक घेणं तुमच्या वर्क रुटीनमध्ये. म्हणजे 9 तास तुम्ही जॉब करता, त्याच्यामध्ये तुम्ही किमान 3 ब्रेक जर तुम्ही 5 ते 7 मिनिटाचे घेऊ शकलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही वॉक ॲड केलंत, त्याच्याबरोबर तुम्ही पाणी प्यायलात, तरी पण तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे छोटे बदल करावेत, छोटे बदल करावेत आणि जे मेजरेबल असावे, जे तुम्हाला मोजता आले पाहिजेत. मी वजन मोजायचं असं सांगत नाहीये, मी गोल्स मेजर करता आले पाहिजेत असं सांगतेय. मी असं म्हणेन की जेव्हा आपण अफाट कुठले तरी डाएट प्लॅन्स फॉलो करतो, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण का डाएट खूप मोनोटोनस होतं. पण जेव्हा आपण सस्टेनेबल ईटिंग हॅबिट्सचा विचार करतोय, जेव्हा आपण माइंडफुल ईटिंगचा विचार करतोय, तेव्हा आपल्याला बोर होणार नाहीये. कारण का आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी उसळी, अंड किंवा अंड्याचे पदार्थ, त्याचबरोबर चिकन किंवा फिश, त्याचबरोबर नट्स अँड सीड्स ह्या सगळ्याचा वापर करणार आहोत, जेणेकरून व्हरायटी निर्माण होईल. आणि आपण कुकिंग टेक्निक्समध्ये पण बदल करणार आहोत. म्हणजे आपण नुसतं वाफवलेलं अन्न खाणार नाही आहोत, आपण भाजलेलं, उकडलेलं, वाफवलेलं, नुसत्या स्टर फ्राय केलेल्या भाज्या किंवा धान्य ह्याचा समावेश नक्की करणार आहोत. आपण सीझनल फळांचा समावेश करणार आहोत. अशी व्हरायटी आपण जर आपल्या आहारात घेतली तर आपल्याला नक्कीच डाएट करणं हे बोरिंग होणार नाहीये. काम, आपला अभ्यास आणि जिम ह्या तिन्ही गोष्टी मी असं म्हणेन की पिलर्स आहेत आपल्या आयुष्यासाठी. पण त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा पिलर आहे, तो म्हणजे तुमचा आहार. कारण आपला आहार जर नीट नसेल तर आपली इम्युनिटी अफेक्ट होते, आपला मूड अफेक्ट होतोय, आपले हॉर्मोन्स अफेक्ट होतात. तर हे होऊ नये म्हणून छोटे छोटे बदल करावेत आपल्या खाण्याच्या पद्धतींमध्ये. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा वापर आपण कशा प्रकारे वाढवू शकतो याचा विचार केला जावा. पण एक्सेसिव्ह प्रोटीनकडे भर न देता जे बेसिक आपल्या आहारामध्ये डाळ आहे, उसळ आहे, दही असेल, पनीर असेल, टोफू असेल, त्याचबरोबर अंड्यातलं पांढरं असेल, चिकन असेल, फिश असेल, असा सगळ्याचा वापर आपण जर करू शकलो तर आपल्या प्रोटीनच्या गरजा नक्की परिपूर्ण होतील. फळांच्या बाबतीमध्ये, भाज्यांच्या बाबतीमध्ये शक्यतो आपण सीझनल फळांच्या आणि भाज्यांचा समावेश करावा. तर हे छोटे बदल केले तर आपण नक्कीच हे सगळं बॅलन्स नीट राखू शकणार आहोत. सो जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांशी तुलना करायला लागतो तेव्हा आपल्या शरीराच्या रिक्वायरमेंटकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि मग आपल्या शरीराला जी गरज आहे, ज्या पोषणमूल्यांची गरज आहे, ती परिपूर्ण न झाल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, स्किनवर ॲक्ने किंवा पिगमेंटेशन असेल, हेअरफॉल असेल, मूड स्विंग असेल, लो इम्युनिटी असेल, हे दिसायला लागतं. तर प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे आणि त्या शरीराच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. तर ह्याचा विचार करूनच आपण आपला एक्सरसाइजचा प्रोग्राम ठरवावा आणि डायटरी मॉडिफिकेशन्स करावेत. सो जेव्हा जेव्हा आपण आरशामध्ये बघतोय तेव्हा आपण परत एकदा फक्त बाह्य रूपाचाच विचार करतोय असं आपण समजून घेऊ शकतो. सो मी असं म्हणेन की इंटरनल चेंजेस पण आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे वारंवार खूप भूक लागत नाहीये, खूप चटपटीत तळलेलं काहीतरी बाजारात जे पॅकेटमध्ये मिळतंय ते अन्न खायची इच्छा न होणं, पोट भरल्याची भावना निर्माण होणं, पोट सकाळी उठल्यावर स्वच्छ साफ होणं, पिरियड्स रेग्युलर येणं, हे यासारखे पण चेंजेस आपल्या शरीरामध्ये व्हायला लागतात. तर त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. नुसतं वजनाचा काटा आणि आरसा ही 2 आपल्याकडे जी परिमाणं आहेत, आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात की नाही ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करावं. पण ह्या सगळ्यांकडे लक्ष द्यावं जे मी आता मेन्शन केलंय. सो जीवनशैलीमध्ये बदल हा एक मोठा विषय असतो की ज्याच्यामध्ये खूप मोठे मोठे गोल सेट केलेले असतात. मी असं म्हणते की रोज एक दिवशी आपण जर छोटा छोटा गोल सेट केला, उदाहरणार्थ मी जेवताना किमान 20 ते 25 मिनिटं माझ्या जेवणासाठी देणार आहे, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक घास किमान 12 ते 14 वेळेस चावून चावून खाणार आहे. मी पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवणार आहे. मी माझ्या रोजच्या आहारामध्ये किमान
2 फळांचा समावेश करणार आहे. त्याचबरोबर मला जेव्हा भूक लागते तेव्हा मी असे स्नॅक्स निवडीन की ज्याच्यामध्ये मला इसेन्शियल फॅट मिळायला मदत होईल. उदाहरणार्थ नट्स आणि सीड्स. असे छोटे जर आपण बदल करू शकलो तर मला असं वाटतं की हे जीवनशैलीमध्ये रूपांतरित व्हायला नक्की मदत होईल. थोडासा अवेअरनेस पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण बाजारात काही शॉपिंग करायला जातोय तेव्हा लेबल रीडिंगची सवय लावून घ्यावी. जेणेकरून तुम्ही कुठलंही बाहेरचं प्रॉडक्ट जेव्हा आणताय तेव्हा त्याचं लेबल रीड करावं, त्याच्यामध्ये असणारे इन्ग्रेडियंट्स वाचावेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल कुठले पदार्थ वापरलेले आहेत. सो तुम्ही तो पदार्थ घ्यायचा की नाही हे ठरवू शकाल. सो हे 2 महत्त्वाचे बदल जीवनशैलीमध्ये आपण जर बदल करण्यासाठी विचार करत असू तर हे करावेत. पहिली गोष्ट हायड्रेशन, दुसरी गोष्ट माइंडफुलनेस, तिसरी गोष्ट लोकल फूडचा वापर. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण व्यायामाच्यासाठी सुरुवातीचा विचार करतोय तर हे 3ही बदल करणं अपेक्षित आहे. शक्यतो लोकल फूड खावं. खूप फॅन्सी, खूप जॅझी फूडच्या ऑप्शनच्या ऐवजी आपण जर आपल्याकडे लोकल मिळणारं तीळ असेल, जवस असेल, अव्होकाडो नाही मिळालं म्हणून काय झालं, पण आपल्याकडे हे आहे, ह्याचा वापर करावा. त्याचबरोबर तुम्ही पाणी पिताय, पण नुसतंच पाणी पिताय का इलेक्ट्रोलाइटचा विचार करून पाणी पिताय, तर त्याचाही विचार केला गेला पाहिजे. आणि माइंडफुलनेस म्हणजे मी योग्य खातोय का, योग्य प्रमाणात खातोय का आणि योग्य कॉम्बिनेशनमध्ये खातोय का. सो मी असं म्हणेन की बॅलन्स फूड इंटेक आपण जर म्हटलं तर हेल्दी प्लॅटरचा विचार केला गेला पाहिजे. हेल्दी प्लॅटर म्हणजे काय की हाफ 1/4 1/4 म्हणजे हाफ पोर्शन आपल्या आहारामध्ये भाजी असावी, 1/4 पोर्शन आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स असावेत आणि 1/4 आपल्या आहारामध्ये कर्बोदकं असावीत. आणि त्याचबरोबर जशी गरज असेल तसे आपण फॅट्सचाही वापर करावा. सो आपण जेव्हा आपलं जेवणाचं ताट बघू, ताटाच्या अर्धी बाजू आपल्याला भाजी किंवा सॅलड किंवा दोघांचं कॉम्बिनेशन, त्याचबरोबर एखादी वाटी वरण उसळ किंवा दही, पनीर, अंड्यातलं पांढरं ह्याचा समावेश आणि 1/4 पोर्शन भरूनच फक्त पोळी किंवा भाकरी किंवा भात ह्याचा समावेश केला पाहिजे. सप्लिमेंटचा अर्थ असा होतो की इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड. सो बेस आपला योग्य आहार योग्य त्या वेळेत आणि योग्य त्या प्रमाणात घेणं अपेक्षित आहे. हे घेऊन पण जर काही डेफिशियन्सी दिसत असतील, उदाहरणार्थ व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असेल, B12ची डेफिशियन्सी असेल, आयर्नची डेफिशियन्सी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सप्लिमेंटचा वापर नक्की करू शकतो. पण आधी योग्य आहार, योग्य झोप, योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य प्रमाणात एक्सरसाइज ह्या सगळ्याचा समावेश करावा आणि मग सप्लिमेंटचा विचार केला गेला पाहिजे. फिटनेस म्हणजे दीर्घकाळ निरोगी राहणे. मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा आपण निरोगी आयुष्याचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्या शरीरामध्ये असणारं स्नायूंचं वजन किती आहे, आपली मोबिलिटी किती आहे, आपल्या फुफ्फुसाची आणि हृदयाची ताकद कशी आहे, त्याचबरोबर आपल्याला झोप चांगली लागते की नाही, आपले सगळे हॉर्मोन्स नीट काम करतायत की नाही, या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे एकत्र. सिम्पल सस्टेनेबल 2026 म्हणजे सिम्पल आणि सस्टेनेबल असणारा 2026 याच्याविषयीचा पहिला नियम 3-3-3चा रूल. हा 3-3-3चा रूल नक्की काय सांगतो? 3 बॅलन्स मील्स आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये घेणार आहोत. कमीत कमी 3 ब्रेक्स 10 मिनिटाचे आपल्या दिवसभरातल्या रुटीनमध्ये घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आणि झोपायच्या आधी 3 तास आपण हेवी मील खाणार नाही आहोत. सो रात्रीचं जेवण आपण लवकर करणार आहोत. सो हा 3-3-3चा रूल आपण 2026 मध्ये नक्की फॉलो करूया. सिम्पल अँड सस्टेनेबल 2026 2026 मधले सिम्पल आणि सस्टेनेबल रूल्स चांगल्या जीवनशैलीसाठी. त्याचा आजचा जो नियम आहे तो आहे स्लीप इज ऑल्सो न्यूट्रिशन. बऱ्याच वेळा आपण फक्त आहाराच्या पद्धतींचा विचार करत असतो, पण योग्य झोप ही आपल्याला रिकव्हरीला मदत करते, आपल्या स्नायूंची ताकद वाढवायला मदत करते. सो किमान 7 तासाची झोप, झोपायच्या आधी किमान 1 तास नो स्क्रीन आणि कमीत कमी 3 तास आधी आपलं रात्रीचं जेवण झालेलं पाहिजे. सो हे नियम नक्की चांगल्या झोपेसाठी फॉलो करा. सिम्पल सस्टेनेबल 2026 2026 मधले सिम्पल आणि सस्टेनेबल आहाराचे रूल्स. त्याच्यामध्ये सिप स्मार्ट
म्हणजे काय, की दर तासाला काही घोट पाणी पिणं अपेक्षित आहे, जेणेकरून हायड्रेशन मेंटेन राहायला मदत होईल. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की पाणी नुसतं पिऊन थोडंसं नॉशियस वाटायला लागतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही फ्लेवर्ड वॉटर पिऊ शकता. म्हणजे दालचिनी घालून पाणी असेल किंवा लिंबू घालून पाणी असेल, पुदिना घालून पाणी असेल, कढी घालून पाणी असेल, असं इन्फ्युज्ड वॉटर आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. किंवा आपण सूप असेल, ब्रॉथ असेल, नारळाचं पाणी असेल, ताक असेल, ह्याचा समावेश करू शकतो. सिंपल अँड सस्टेनेबल 2026 2026 मधले सिंपल अँड सस्टेनेबल आहाराचे रूल. आज त्याच्यामध्ये आपण स्मार्ट प्लेटचा विचार करणार आहोत. स्मार्ट प्लेट आपल्याला इंडिकेट करते हाफ पोर्शन ऑफ व्हेजिटेबल्स, 1/4 पोर्शन ऑफ प्रोटीन अँड 1/4 पोर्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि ह्याच्यामध्येच आपण योग्य फॅटचाही वापर करणार आहोत. सो आपण स्मार्ट प्लेटचा जर वापर केला तर आपण आपली जीवनशैली अगदी चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो. सिंपल अँड सस्टेनेबल 2026 मध्ये सिंपल आणि सस्टेनेबल आहाराचे रूलमध्ये आजचा जो रूल आहे तो आहे हॅव प्रोटीन बिफोर स्टार्टिंग युअर मील्स. म्हणजे जेवणाची सुरुवात करताना काहीतरी प्रथिनयुक्त तुमच्या आहारात असू देत. कुठलंही खाणं करताना इस्पेशली तुमचा जो ब्रेकफास्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रथिनांचा वापर नक्की करावा, जेणेकरून तुमचं पोट भरेल. त्याचबरोबर तुम्हाला जे क्रेविंग होतंय ते कमी व्हायला मदत होईल. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या आहाराच्या पद्धतीमध्ये उकडलेले मोड असतील किंवा नट्स आणि सीड्स असतील, अंड्यातलं पांढरं असेल, ह्याचा वापर नक्की करावा. सिंपल सस्टेनेबल 2026 मध्ये सिंपल आणि सस्टेनेबल इटिंग हॅबिट्समध्ये आजचा जो रूल असेल तो 5-5-5चा असेल. पहिला 5 आहे तो आहे 5 वेगवेगळ्या रंगाची फळं किंवा भाज्या यांचा समावेश. दुसरा आहे 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिनांचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण करणार आहोत. आणि तिसरा जो 5 असेल तो असेल 5 मिनिटाचा डायजेस्टिव्ह वॉक. म्हणजे प्रत्येक खाण्यानंतर किमान 5 मिनिटं आपण चालणार आहोत. सो हा 5-5-5चा रूल नक्की फॉलो करा. सिंपल सस्टेनेबल 2026. सस्टेनेबल 2026 मध्ये आपण बघणार आहोत मेड रूल. म्हणजे काय, मिनिमम इफेक्टिव्ह डोसेज ऑफ एक्सरसाइज. सो आपण दिवसभरामध्ये किमान 8 ते 10,000 पावलं ह्याचाही समावेश करू शकतो. आठवड्यातले 2 किंवा 3 दिवस आपण 35 ते 40 मिनिटाचा एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग होईल किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग होईल, ह्याचाही वापर करू शकतो. किंवा आठवड्यातले 2 दिवस फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटीचा एक्सरसाइज ह्याचाही समावेश करू शकतो. सो ज्यांना कोणाला एक्सरसाइजचे गोल सेट करायचे आहेत त्यांनी मेड हे लक्षात ठेवावं. मिनिमम इफेक्टिव्ह डोसेज. सिंपल सस्टेनेबल 2026 मध्ये आपण फिटनेसचा विचार करतोय किंवा आपण डाएटचा विचार करतोय, त्याच्यासाठीचा सोपा रूल तो म्हणजे कन्सिस्टन्सी, नॉट द परफेक्शन. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मला काही नियमातच काही गोष्टी पाहिजेत, मी अमुक वेळातच उठलं पाहिजे, मी अमुक वेळातच एक्सरसाइज करायला पाहिजे, मी एवढ्याच प्रमाणात खाल्लं पाहिजे. ऑफकोर्स ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात, पण आपल्याला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सो 2026 मध्ये कन्सिस्टन्सीला प्रायोरिटाईज करा. सिंपल सस्टेनेबल 2026 मध्ये सोप्या आणि साध्या आहाराच्या पद्धतींमध्ये एक महत्त्वाचा नियम असेल तो म्हणजे ईट बाय क्लॉक. म्हणजे काय, जेवणाच्या वेळा पाळाव्यात. दुसरी गोष्ट, प्रत्येक खाणं करताना आपण थोडा वेळ घालवणार आहोत आपल्या खाण्याबरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की आपण घाईघाईत आपलं अन्न खातो आणि मॅस्टिकेशन प्रोसेस म्हणजे चरवण कमी पडतं आणि त्याचा परिणाम आपल्या डायजेशनवर होतो. सो तुम्हाला तुमच्या खाण्याबरोबर किमान 15 ते 20 मिनिटं घालवायची आहेत. प्रत्येक घास किमान 12 ते 14 वेळेस आपण चावणार आहोत. सिंपल अँड सस्टेनेबल 2026 मध्ये काही सोपे बदल आपण करणार आहोत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सप्लिमेंटच्या आधी सनलाईट. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सप्लिमेंटचा ओव्हरडोस घेत असतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. सो गरज असेल तर आपण सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणार आहोत. पण सगळ्यांनी किमान 10 ते 15 मिनिटं सकाळी उठल्यावर सनलाईटला एक्सपोजर घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामुळे तुमचा मूड चांगला राहील, तुमचे हॉर्मोन्स चांगले काम करतील आणि तुमच्या ओव्हरऑल BMRवर त्याचा चांगला फायदा होईल. सिंपल अँड सस्टेनेबल 2026 मधल्या आहाराच्या पद्धतींमध्ये हा एक सोपा रूल असेल तो म्हणजे 0 कॅलरीज फ्रॉम ड्रिंक्स. म्हणजे आपण असं कुठलंही पेय पिणार नाही आहोत की ज्याच्यापासून आपल्याला कॅलरीज मिळतील ज्या आपल्याला गरजेच्या नसतील. उदाहरणार्थ आपण असे ड्रिंक्स निवडणार आहोत की ज्याच्यापासून आपल्याला काही न्यूट्रिएंट्स मिळतील. उदाहरणार्थ ताक असेल, सूप असेल, ब्रॉथ असेल, नारळाचं पाणी असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त
अशी कुठलीही आपण ड्रिंक्स निवडणार नाही आहोत की ज्याच्यापासून आपल्याला फक्त कॅलरीज मिळतील. 1 हँड स्नॅक रूल तुमच्या हेल्दी इटिंगसाठी. तुमच्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं मावेल तेवढंच तुम्ही स्नॅक घेणार आहात. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर ओव्हर इंटेक होणार आहे, एक्सेसिव्ह कॅलरी इंटेक होणार आहे. सो 1 हँड रूल हा आपण 100% फॉलो करायचा प्रयत्न करूयात. हारा हाचीबू म्हणजे काय, तर जॅपनीज टेक्निक ज्याला आपल्याकडे आपण मिताहार म्हणतो. मिताहार म्हणजे काय की 80% आपलं पोट भरल्यानंतर आपण थांबणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण 100% पोट भरेपर्यंत खाणं थांबवतच नाही. त्याच्याऐवजी आपण 80% पोट भरणार आहोत आणि 20% जागा रिकामी ठेवणार आहोत, जेणेकरून पचन चांगलं होईल आणि आपल्याला त्याच्यातून डायजेशन चांगलं झाल्यामुळे आपल्याला ॲब्झॉर्प्शन होऊन चांगल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळायला मदत होईल. सो सगळ्यांनी हा रूल नक्की फॉलो करूयात. बऱ्याच वेळा फायबर डेफिशियन्सी ही फक्त कॉन्स्टिपेशनशी रिलेट होते, पण तसं नसून त्याचबरोबरीने जेव्हा फायबर डेफिशियन्सी आहे, फ्रिक्वेंट भूक लागणं किंवा शुगर क्रेविंग व्हायला चालू होतं. अशा वेळेस एक सोपा उपाय आपल्या आहारामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश करायचा आहे आणि फळांचा समावेश करताना ती पील सकट म्हणजे सालासकट ती फळं खायची. प्रोटीन डेफिशियन्सी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर फक्त मसल लॉसच दिसतो, पण त्याचबरोबरीने आपल्याला येणारा थकवा आणि हेअरफॉल हा पण प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो. ह्याच्यावरचा सोपा उपाय म्हणजे आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं, डाळी, उसळी, सोयाबीनचे पदार्थ उदाहरणार्थ टोफू किंवा सोया मिल्क ह्याचा वापर नक्की करूयात. दही, ताक, पनीर ह्याचा वापर करूयात. नॉनव्हेजिटेरियन असाल तर आहारामध्ये चिकन, फिश, अंड्यातलं पांढरं ह्याचा समावेश नक्की करूयात. डिहायड्रेशन म्हणजे थर्स्ट म्हणजे काय की तहान लागली म्हणजेच डिहायड्रेशन झालं असं नसून बऱ्याच वेळा ब्रेन फॉग होतोय किंवा लक्ष लागत नाहीये, चिडचिड होते, तर हेही डिहायड्रेशनचं लक्षण आहे. अशा वेळेस सोपा उपाय आपल्या पाण्याबरोबर 1 चिमूटभर आपण रॉक सॉल्ट घ्यावं. दिवसभरात कमीत कमी 3 वेळेस आपण असं चिमूटभर रॉक सॉल्ट आणि 1 ग्लास पाणी ह्याचा समावेश केला तर डिहायड्रेशन होणार नाही आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पण मेंटेन होईल. आयर्न डेफिशियन्सी म्हटली की सगळ्यांना लो HB एवढंच लक्षात येतं, पण बऱ्याच वेळेस हेअरफॉल होणं किंवा काही जिना चढताना किंवा चालताना धाप लागणं हे सुद्धा लो आयर्नचं लक्षण आहे. ते होऊ नये म्हणून आपण आपल्या आहारामध्ये अळीवाचा वापर करावा, पालेभाज्यांचा वापर करावा. त्याचबरोबर जीवनसत्व क युक्त आवळा, पेरू आणि लिंबू ह्याचा समावेश नक्की करावा. मॅग्नेशियम डेफिशियन्सी म्हटली की मसल क्रॅम्प्स एवढंच आपल्या लक्षात असतं, पण मसल सोअरनेस होणं किंवा झोप न लागणं हे सुद्धा मॅग्नेशियम डेफिशियन्सीचं लक्षण आहे. ते होऊ नये म्हणून आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश नक्की करावा. नट्स अँड सीड्समध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळतं, त्याचाही समावेश करावा. B12 डेफिशियन्सी म्हटली की टिंगलिंग ऑफ हँड ऑर फीट असंच आपल्या लक्षात येतं, पण असं नसून मन एकाग्र न होणं, झोप न लागणं, चिडचिड होणं हे सुद्धा B12 डेफिशियन्सीशी असोसिएट आहे. अशा वेळेस आपल्या आहारामध्ये फर्मेंटेड फूडचा वापर करावा, अंड्यातल्या पिवळ्याचा समावेश करावा आणि गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यावीत. पुअर गट हेल्थ म्हणजे केवळ ॲसिडिटी का? अजिबातच नाही. पुअर गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं आरोग्य नीट नसणं हे तुमच्या मूडशी पण असोसिएट आहे आणि तुम्हाला येणाऱ्या ब्लोटिंगशी किंवा वॉटर रिटेन्शनशी सुद्धा असोसिएट आहे. अशा वेळेस आपण आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिकचा वापर करावा. प्रीबायोटिक म्हणजे उत्तम प्रकारचा फायबर ह्याचाही समावेश करावा. या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे तुमची गट हेल्थ चांगली व्हायला मदत होणार आहे. एक्सेसिव्ह कॅफीन म्हणजे धडधड असं नसून बऱ्याच वेळा झोप अपुरी होणं किंवा मूड स्विंग होणं, ब्रेन फॉग होणं हे सुद्धा कॅफीन एक्सेसिव्ह झाल्याचं लक्षण आहे. अशा वेळेस कॅफीनचा इंटेक आपण लिमिटेड ठेवणार आहोत. नॉट मोर दॅन 2 कप्स इन अ डे आणि संध्याकाळी 4 नंतर कुठलंही कॅफीनयुक्त पेय आपण पिणार नाही आहोत. लो फिजिकल ॲक्टिव्हिटी इज वेट गेन असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही हलत नाही या जागचे तर तुमचं वेट गेन होणार आहे, ते तर होणारच आहे, पण त्याचबरोबरीने तुमचा मूड नीट राहणार नाहीये, सर्क्युलेशन नीट होणार नाहीये आणि खूप स्टिफनेस जाणवणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा आपण नक्की विचार करणार आहोत. काहीच नाही झालं तर किमान दर तासाला 100 पावलं आपण नक्की चालणार आहोत. क्रॉनिक स्ट्रेस हा फक्त मेंटल स्ट्रेसशी असोसिएट नाहीये. क्रॉनिक स्ट्रेस हा तुमची गट हेल्थ चांगली नसेल तर त्याच्याशीही असोसिएट आहे. त्याचबरोबरीने शुगर क्रेविंग होत असतील तो सुद्धा तुमच्या
क्रॉनिक स्ट्रेसशी असोसिएट असणार आहे. तर अशा वेळेस ब्रेथवर्क करावं. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये असणारं ब्रेथवर्क, त्याच्यामध्ये प्राणायाम असेल किंवा नॉर्मल बसून एका जागी लांब आणि दीर्घ श्वास घेणं असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माइंडफुलनेसचा नक्की वापर करणार आहोत. माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही आता जिथे आहात फक्त त्याचाच विचार करणं, ना भविष्याचा विचार करणं, ना भूतकाळाचा विचार करणं. पुअर पोश्चर असणं म्हणजे तुम्हाला बॅक प्रॉब्लेम होईल का? अजिबातच नाही. पण तुमच्या श्वासोश्वासावर त्याचा परिणाम होणार आहे, तुमच्या मूडवर त्याचा परिणाम होणार आहे. अशा वेळेस पोश्चर करेक्शनसाठीचे काही एक्सरसाइज करणं आणि तुम्हाला आवडेल असा योगाचा वापर करणं अपेक्षित आहे. ऐकताय ना, शरीर काय सांगतंय? बऱ्याच वेळा वजन कमी करण्याच्या मागे आपण स्किपिंग मील्स करायला लागतो, म्हणजे खाणंच बंद करून टाकतो. स्किपिंग मील्स इज ऑल्सो असोसिएटेड विथ ओव्हर इंटेक. ऐकून गंमत वाटली असेल ना, की आपण तर जेवण बंद करतोय, तर मग ओव्हर इंटेक कसा होईल? कारण आपल्या शरीराची जी गरज आहे न्यूट्रिएंट्सची ती भागत नसल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं, की रात्री अपरात्री जाग येते आणि त्यावेळेस नको ते पदार्थ खाल्ले जातात. तर स्किपिंग मील्स इज अ नॉट गुड आयडिया. जेवणाच्या वेळा पाळाव्यात आणि माइंडफुल ईटिंग करावं.